हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी इथं 5 वर्षाच्या मुलीला तिच्या सावत्राईनं ती अंथरुणात लघुशंका करते म्हणून संतापजनक शिक्षा केली आहे। सावत्राईनं अमानुषपणे पीडित मुलीच्या गुप्तांगासह चेहऱ्यावर चटके देत तिला जखमी केले। या घटनेबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे। त्यांनी त्यांच्या स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून मुलीला आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। याच दरम्यान पीडित मुलीचे वडील आपल्या पत्नीवर कारवाई होऊ नये आणि मुलगी सुद्धा आपल्यासोबत राहावी यासाठी प्रयत्न करू लागलेत। या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी विश्वास पानारी यांनी नामदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी पोलिसांना मुलीचे इन कॅमेरा CWC समोर जबाब नोंदवण्यासह पीडितेला अमानुष वागणूक देणारी सावत्र आई कायद्याच्या कचाट्यातून सुटू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं। काल कोल्हापुरात एका सावत्र आईनं अल्पवयीन 5 वर्षीय बालिकेला उलटनं गरम करून चटके देण्याचा जो प्रकार घडला आणि कोल्हापूरच्या शिरोली MIDC पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला ताब्यात पण घेतलं रात्री। तर त्याची तुम्ही गांभीर्यानं दखल घेतली असं समजतंय। मग त्या तुम्हीची आता या पुढं काय हे राहणार आहे? अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून आम्ही मदत केलेली आहे आणि आता माझ्याकडे विधान परिषदेची उपसभापती ही पण जबाबदारी आहे आणि त्यामुळे ज्या घटनांमध्ये कायदा असतो पण प्रत्यक्षामध्ये समाजात अनेक प्रकारची गुंतागुंतीची परिस्थिती असल्यामुळे प्रत्यक्षात मदत करताना अडचणी येतात याची आम्हाला कल्पना आहे। अशाच घटनांमध्ये आम्ही लक्ष घालतो आणि कोल्हापुरातल्या जागृत पत्रकारांनी आमच्या जी निदर्शनाला घटना आणली आणि त्यानंतर आम्ही पोलिसांचा संपर्क केलाच, परंतु त्या मुलीच्या वडिलांशी सुद्धा बोलायचा प्रयत्न केला आणि हे अर्थात करत असताना आम्ही कुठेही ते तपशील जो असतो की कुठल्या कुटुंबातली मुलगी आहे त्या कोणती आई सावत्र आईने तिचं नाव काय आहे या सगळ्या गोष्टींपासून माध्यमांच्याकडे त्याबद्दलची गोपनीयता पाळून ही सगळी मदतीचं काम केलं। त्याच्यामध्ये वडिलांशी ज्याला बोलले आमच्या स्त्री आधार केंद्राच्या विभागावर त्यावेळेला असं लक्षात आलं की ते म्हणतात पोलिसांना पण अशीच त्यांची जबाब द्यायची इच्छा आहे की सावत्र असली तरी सुद्धा ती प्रेमच करते आणि म्हणून अशा वेळेला तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये आणि त्याचबरोबर ती मुलगीला माझ्याचकडे मी परत ठेवणार आहे। आता प्रश्न असा येतो की एक पिता म्हणून आणि त्याच वेळेला ते पती आहेत आणि त्यामुळे या दोन्ही जबाबदाऱ्यांच्या कोंडीतून असं ते बोलत आहेत का खरोखरच पश्चाताप पत्नीला झाला आहे। याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की असे गुन्हे नॉन कंपाऊंडेबल असतात। म्हणजे जरी आरोपीशी संबंधित लोक म्हणाले की आमची तक्रार नाही आणि फिर्यादीच म्हणायला लागला की आमची तक्रार नाही तरी सुद्धा ते गुन्हे इतर वादविवादासारखे पाठी घेता येत नाही। परंतु ही गोष्ट संबंधित कुटुंबातल्या पीडित कुटुंबातल्या व्यक्तींना माहिती नसल्यामुळे ते सरळ थेट दबाव आणला जातो मुलीवरती आणि मग ते अशा प्रकारची केस जी आहे अशा प्रकारच्या घटना परत घडू नयेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये किंवा मुलीला सुरक्षित वातावरण खरंच कसं मिळेल किंवा तिसरं मुलीची इच्छा काय आहे याबद्दल कुठेतरी दुर्लक्ष करून एक चुकीच्या पद्धतीने केस जाण्याची शक्यता असते आणि म्हणून आपल्या कायद्यानुसार CWC म्हणजे आपली जी सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेच्या बाल निरीक्षण कक्ष आहेत त्याच्यामधले लोकांशी बोलावं आणि तिला एकटीला इन कॅमेरा विचारून घेतलं पाहिजे की तिची इच्छा काय आहे आणि त्या जर का काय तिच्याकडून अपेक्षा आहे। कारण काही वेळेला सावत्र आई आपल्या मुलाला मारते तसंही ती मारते किंवा काही वेळेला अजून सुद्धा शोषणाचे प्रकार असू शकतात आणि त्याला नाही म्हटल्यामुळे सुद्धा त्या गोष्टी करत असतात आणि वडिलांची सुद्धा काही वेळेला मजबुरी असते की ते पत्नीसमोर बोलू शकत नाहीत। बरं, मग तुम्ही आता ते CWC समोर हजर करण्याचे आदेश पोलिसांना सांगितले, सूचना केलेत काय? हो, आम्ही सांगितलेले आहे पण ते आम्ही निर्देश दिले असते तरी तर ते करू शकतात, परंतु आम्ही निर्देश दिले नसते तरी सुद्धा पोलिसांनी सकृतदर्शनी मुलीचे वडीलच बोलतात म्हणून जर का दुर्लक्ष केलं असतं किंवा त्यांनी त्याच्यात लगेच तिला CWC समोर नेलं नसतं तर मग या मधल्या काळामध्ये मुलीवर दबाव येऊ शकतो असा प्रश्न आहे आणि म्हणून लवकर आम्ही लवकर तुम्ही फॉलोअप मध्ये राहणार आहे त्या प्रकरणाच्या
तुम्ही स्वतः फॉलोअप घेणार आहे त्या संस्थेकडून मी तुमच्या? म्हणजे आमची संस्था स्त्री आधार केंद्र अनेक वर्ष काम करते, ठीक आहे. पण त्याचबरोबर एकदा पोलिसांना कायद्याची चौकट त्याची कशा पद्धतीने सांभाळायची याच्याबद्दल आयोग सतर्क झाले की पुढचं काम यशस्वी होतं आणि योग्य तो निवाडा होतो. आणि या केसच्या मध्ये त्या मुलीला जेव्हा खरंच खात्री वाटेल की सरकारचं आधारगृह माझ्या बरोबर आहे, तरच ती मुलगी याबद्दलची भूमिका घेईल. पण एक असतं की कुटुंब हे अतिशय जिव्हाळ्याची नाती असतात आणि अशा वेळेला मुलगी सुद्धा जरी हे झाली, थोडी द्विधा मनोवस्थेत गेली, तरी मला असं वाटतं की पोलीस आणि न्यायालयाने आईच्या जिने तिला चटके देण्याचं वगैरे केलेलं आहे त्याच्याबद्दल बावळ भूमिका न घेता परत ती असं करणार नाही किंवा या संदर्भामध्ये योग्य त्या दक्षता घेतल्या आणि परत तिच्याच ताब्यामध्ये मुलगी जर का अप्रत्यक्षरित्या गेली तर मग आपण कायद्यात कुठेतरी कमी पडलो असं होतं. आणि म्हणून मुलीच्या सुरक्षिततेसाठी अजून काही तिला स्नेहभावनेने मदत करतील अशा लोकांची ओळख करून देणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं आणि आम्ही याच्यात लक्ष घालणार आहोत. ओके.